नमस्कार मित्रांनो, मी संदीप रणसुबे. माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आलेलो आहे एक भाडं घेऊन एका खेड्यागावामध्ये आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी सामान उतरवलेलं आहे त्याच्या बाजूलाच जिल्हा परिषदची शाळा आहे. मी लहानपणी अशाच एका शाळेमध्ये शिकलेलो होतो आणि आज ते दिवस मला आठवलेले आहेत ज्यावेळेस मी लहान होतो आहे. मित्रांनो, ही शाळा आहे जिल्हा उच्च प्राथमिक शाळा ताजनापूर. या शाळेत मी आलेलो आहे आणि आज रविवार असल्यामुळे या शाळेला सुट्टी आहे. मित्रांनो, इथं कोणीच नाही येत आणि जर लहान मुलं असले असते, शिकणाऱ्या मुलं जर असले असते तर खूपच मजा आली असती, कारण ते सर्व मी तुम्हाला आनंदित खेळताना दाखवू शकलो असतो. पण आज तो दिवस नाही, आज सुट्टीचा दिवस आहे आणि शाळेच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला दाखवतो की आम्ही लहान असताना ज्यावेळेस तहान लागायची, क्रिकेट खेळल्यानंतर किंवा कोणते खेळ खेळल्यानंतर तहान जी लागायची, हे असा एक हौद होता. या हौदावर आम्ही पाणी पियाचो. हा हौद धुतलेला आहे का नाही हे आम्हाला काहीच नाही, फक्त आम्ही गटागटा पाणी पियाचो आणि पुन्हा खेळायला जायचो. हेच बाजूला एक शेड आहे, इथं किचन शेड आहेत, इथं आम्हाला खिचडी भेटायची. आणि त्यानंतर हे बाजूला जे आहे हे संगणक कक्ष आहे. त्यावेळेस नव्हतं संगणक कक्ष, हे आता नवीन केलेलं आहे त्याने. पण आम्ही 1980च्या दरम्यान ज्यावेळेस शिकत होतो तर त्यावेळेस कॅम्प्युटर नव्हता. सुट्टी असल्यामुळे सगळीकडे सामसून आहे. मी तुम्हाला सर्व परिसर दाखवतो की कशा रीतीने गावाकडच्या शाळा असतात. बऱ्याच जणांना माहित असतील, कोण सगळेजण खेड्यातूनच शहरामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं शिक्षण असंच जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं असतंय. हे बघू शकता तुम्ही, ताजनापूर खुलताबाद शाळा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रमुख दिवस हे असे आमच्या शाळेवरती लिहिलेले असायचे की कायमस्वरूपी हे दिवस माणसाच्या लक्षात यायला पाहिजे, लहान मुलांच्या लक्षात यायला पाहिजे. जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहण्याकरता येता जाता हे दिवस मुलं वाचतात आणि लक्षात राहतात. हे पहाडे 2 ते 10 पर्यंत हे पाडे आहेत. 2 ते 10 पर्यंतचे सर्व येता जाता वाचता येतात. पण फारसं आम्ही लहान असताना वाचत नव्हतो, नुसतं मजा मस्ती करायची. एक सुंदर असं कार्टून आहे ज्या ठिकाणी आम्ही लहान असताना जे मोगली हा सिरियल जो होता, खूप नावाजलेला हे सिरियल होता. हे सिरियल आम्ही बघण्याकरता सर्व काम सोडून पळत यायचो आणि टीव्ही पाशी बसायचो. पूर्ण एपिसोड आम्ही न चुकता पाहिलेले आहेत. पण त्यावेळेस एकच असं कार्टून होतं की खूप सुंदर असं ते कार्टून बनवलेलं होतं. मी आणि माझे मित्र आम्ही सर्वजण एकाच रूम मध्ये एकाच टीव्ही पाशी बघताना जी मजा येत होती, ती मजा आज कितीही पैसे दिले तर, कितीही भारी कार्टून असलं तर येणार नाही. ती मजाच वेगळी होती मित्रांनो. आता हे महाराष्ट्रातील धरणे कोणकोणचे आहेत काय नाही हे सर्व लिहिलेले असायचे. आजकाल इंग्लिश स्कूलमध्ये फारसं असं काही नाही राहत. ऍक्टिव्हिटीज राहती, ती डोक्याच्या बाहेरची राहती लहान मुलांना. पण आमच्या वेळेस खूप मजा होती. इथे तुम्ही बघू शकता जलयुक्त शिवार. खूप अशा गोष्टी आहेत की ते तुम्हाला सांगू इच्छितो, पण फारसं माझ्याही लक्षात नाहीये. ज्यावेळेस हा प्रसंग मी बघितला त्यावेळेस मला ह्या गोष्टी आठवल्या की चला मग पटकन आपण एक व्हिडिओ बनवू की सर्व प्रेक्षकांना दाखवता येईल. आणि आता इंग्लिश चहूकडे झाल्यामुळे महानगरपालिका हो किंवा जिल्हा परिषद शाळा हो, त्या शाळेमध्ये इंग्लिश आहेत. हे तुम्ही बघू शकता. लहान मुलांना शिकण्याकरता A फॉर ऍपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट ह्या प्रत्येक गोष्टी यांनी ड्रॉइंग काढून ठेवलेल्या आहेत. येता जाता लक्षात यायला पाहिजे. हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. आता इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्राचा नकाशा पुस्तकात बघावा लागतो, पण इथं भिंतीवरच काढून ठेवलेले आहेत. हा भारताचा नकाशा आहे. वर्गाला कुलूप आहेत. हे अशा प्रकारे आमची शाळा राहायची. हा फळा, बेंच, खिडकी, तुटकं फुटकं वातावरण राहायचं, पण खूप मजा यायची.
हा बोर्ड आहे. काही विशेष असलं तर ह्या इथं लिहिले जातात. सहसा तरी खेड्यातल्या शाळेची रचना फारशी अशीच असती. आणि ग्राउंड या इथं आम्ही धिंगा मस्ती करायचो, दुपारचे डब्बे खायचो. अशाच एका झाडाखाली बसून आम्ही मित्र मिळून अशाच एका झाडाखाली बसून आम्ही सर्व मित्र डब्बे खायचो. प्रत्येकाच्या डब्यातला एक एक घास आम्ही खात होतो. कुणाचं उष्ट चालत नाही, काही चालत नाही, त्यांनी कसं बनवलं हे विचार आमच्या मनात नव्हता. जे काही आवडेल त्याच्या हातातून हिसकून घेऊन, त्याच्या डब्यातून हिसकून घेऊन आम्ही खात होतो आणि खूप मजा करत होतो. त्यावेळेस एवढं बाहेरचं खाऊन आणि हौदावरचं पाणी पिऊन आम्ही फारसं बिमार पडतच नव्हतो. आणि संगीत ह्या गोष्टी आज मुलांना मोबाईलद्वारे कळतात. आम्हाला त्यावेळेस अशा भिंतीच्या चित्रावरून कळायचं की संगीत आहे, हार्मोनियम आहे, तुनतुना, तबला, या सर्व गोष्टी आम्हाला त्यावेळेस शिकवल्या जात होत्या. टीचर लोक शिकवायचे, खूप काळजीपूर्वक शिकवायचे. फुकट शाळा, 1 रुपया खर्चा नसताना शाळा होती ही. आणि आता लाखो रुपये खर्च करावा लागतात शाळा शिकण्याकरता, तरी सुद्धा मुलं शाळा व्यवस्थित शिकत नाही, इंग्लिश स्कूलमध्ये जातात आणि त्यांना विशेष करून टीचर लोक मार बी देत नाहीत. आम्हाला इथं खूप फटके भेटायचे, भयानक मारायचे. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्हाला काही तुमच्या आठवणी ताज्या झाल्या असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुन्हा एकदा आमची शाळा दाखवतो तुम्हाला. धन्यवाद.